श्री स्वामी समर्थ. चैत्र महिन्यातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव हा रामनवमीला आपण साजरा करत असतो. यंदा रामनवमी ही 26 मार्चला गुरुवारी असणार आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथी 26 मार्च 2026ला सकाळी 11:48 सुरू होणार आहे आणि 27 मार्च 2026ला सकाळी 10:06 ही तिथी संपणार आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान रामाचा जन्म मध्यान्ह काळात झाला होता. त्यामुळे 26 मार्चला रामनवमी साजरी करणे हे अत्यंत लाभदायी असणार आहे. यंदा रामनवमी जी आहे तर ती 26 मार्चला गुरुवारी साजरी करायची आहे. जरी 27 मार्चला ही तिथी संपत असली तरी सुद्धा 26 मार्चलाच आपल्याला रामनवमीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. रामनवमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. अत्यंत पवित्र असा हा दिवस आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आपण ही रामनवमी साजरी करत असतो. घरच्या घरी आपण रामाची पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा करू शकतो. घरच्या घरी पूजा कशी करायची आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, मंत्र कोणता म्हणावा, नैवेद्य कोणता दाखवावा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामनवमीच्या दिवशी जे लोक रामाची पूजा करतात, भक्ती करतात अशा लोकांना मुक्ती प्राप्त होते. श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सुद्धा ओळखले जाते. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण होते. बंधुप्रेम, प्रजाप्रेम, मातृभक्ती, पितृभक्ती हे त्यांचे अत्यंत श्रेष्ठ गुण होते. मनुष्याने सुद्धा राम बनण्याचा प्रयत्न केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही. रामनवमीचा उत्सव हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चैत्र महिन्याचे जे पहिले 9 दिवस असतात तर ते आपण चैत्र नवरात्री म्हणून साजरी करत असतो. हे 9 दिवस माता दुर्गेला समर्पित असतात आणि चैत्र महिन्याची नवमी तिथी म्हणजेच रामनवमी. आता यंदा आपल्याला रामनवमीची जी पूजा आहे तर ती कोणत्या वेळेत करायची आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे? पूजेचा शुभ मुहूर्त 26 मार्च 2026ला सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 असणार आहे. हा जो मध्यान्ह काळ आहे तर या वेळेमध्ये आपण पूजा जी आहे तर ती करू शकतो. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा, घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजाला तोरण लावायचं आहे. आपण रेडीमेड तोरण लावू शकतो किंवा आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण बनवून ते सुद्धा लावू शकतो. मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि आपल्याकडे श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर याची सुद्धा आपल्याला सेपरेट पूजा करायची आहे. शुभ मुहूर्तावरती सुद्धा आपल्याला पुन्हा पूजा करायची आहे आणि सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला रामांची पूजा करून घ्यायची आहे. आपण जर पूजा सेपरेट करणार असू तर आपल्याला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला एका बाजूला लावायचा आहे. त्या दिव्याची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे. यानंतर जर आपल्याकडे रामाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो किंवा अगदी दुधाने दह्याने अभिषेक करू शकतो. आणि जरी आपल्याला पंचामृत बनवणे शक्य झालं नाही किंवा आपल्याकडे काही कारणाने दही दूध जरी नसेल तरी आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम तर असे म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती आपल्याला कोरडी करायची आहे आणि त्या पाटावरती किंवा चौरंगावरती मध्यभागी तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मूर्तीला किंवा आपल्याकडे फोटो असेल तर फोटोला चंदन लावायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. आपण हळदी कुंकू सुद्धा अर्पण करू शकतो. त्यानंतर आपल्याला फुले अर्पण करायची आहेत. फोटो असेल तर फुलांचा हार घालायचा आहे. आता फुलांमध्ये आवर्जून चमेली, चंपा, जाई, केवडा तर ही फुले आपण रामाला अर्पण करायची आहेत. आता जर आपल्याकडे ही फुले नसतील तर आपण इतर कोणतीही फुले अर्पण करू शकतो. परंतु जर आपल्याला चंपा, जाई, केवडा, चमेली ही फुले जर मिळाली तर आवर्जून ती अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला धूपदीपाने श्रीरामांना ओवाळायचं आहे. म्हणजे अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे. तसेच आपल्याला आरती सुद्धा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. प्रसाद म्हणून या दिवशी सुंटवडा जो आहे तर तो बनवला जातो. सुंटवड्याला या दिवशी मान असतो. त्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर त्या समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रभू श्रीरामांना प्रार्थना करायची आहे.
ज्याप्रमाणे आपण दररोजची पूजा करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. नैवेद्यामध्ये मात्र आपल्याला सुंटवडा जो आहे तर तो बनवायचा आहे. राम मंदिरामध्ये या दिवशी पाळणा म्हटला जातो. रामनवमीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास, अत्यंत पवित्र असा हा सोहळा असतो. या दिवशी पृथ्वीवरील रामतत्व हे इतर दिवसापेक्षा 1000 पटीने जास्त कार्यशील असते. त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा करायची आहे. सुंटवडा जो आहे तर तो आपल्याला प्रसाद म्हणून वाटायचा आहे. घरात मूल जन्माला आल्यावर आपण जसा आनंद साजरा करतो, त्याचप्रमाणे हा राम जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी जी आहे तर ती आपण साजरी करत असतो. या दिवशी आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा प्रभू रामांचं दर्शन करू शकतो. आपल्या आसपास जर रामनवमीचा उत्सव होत असेल, प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, तर आवर्जून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. या दिवशी आपण रामरक्षेचं पठण करू शकतो. ज्या घरामध्ये रामरक्षेचे पठण दररोज केले जाते, त्या ठिकाणी कोणताही दोष राहत नाही. काही कारणाने जरी आपल्याला दररोज रामरक्षा म्हणणे शक्य नसेल, तरी आपल्याला रामनवमीच्या दिवशी रामरक्षेचं पठण करायचं आहे. गरीब, गरजू व्यक्तींना आपण या दिवशी दानधर्म करू शकतो. त्याचप्रमाणे आपण रामस्तुतीचं पठण सुद्धा या दिवशी करू शकतो. या दिवशी आपण अगदी कुमारिका पूजन सुद्धा करू शकतो. कारण या दिवशी जी आपल्या चैत्र नवरात्रीची 9वी तिथी आहे तर ती सुद्धा असते. त्यामुळे आपण कुमारिका पूजन सुद्धा करू शकतो. या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे. तसेच राम मंदिरामध्ये पांढरी मिठाई आपण प्रसाद म्हणून जर वाटली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते. या दिवशी आपण कोणालाही दुखवायचं नाही, काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत, या दिवशी मांसाहार करायचा नाही. त्याचप्रमाणे आपण या दिवशी अगदी रामनवमीचा उपवास सुद्धा करू शकतो, व्रत सुद्धा करू शकतो. जो व्यक्ती रामनवमीचे व्रत करतो, उपवास करतो, तर त्याच्या सर्व पापांचा नाश होतो.